नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मी इथे ठेचा बोंबील फ्राय करते। तर त्यासाठी मी थोडंसं आलं, लसूण, मिरच्या ज्या पोपटी आहेत आणि एखाद दोन मी लवंगी मिरच्या घेतल्यात, भरपूर कोथिंबीर, चिंचेचा कोळ, मीठ हे सर्व घालून ह्याचा एक ठेचा बनवून घेणार आहे जाडसर। आता इथे मी स्वच्छ धुतलेले 12 बोंबील घेतलेत। त्याला मी तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, कोथिंबीर हे सर्व घालून व्यवस्थित सर्व मॅरिनेट करणार आहे। यामध्ये आपण लिंबाचा रस वगैरे काहीही घालायचा नाही आहे किंवा हे पाट्याखालीही दडपून घेतलेले नाही आहेत। तर हे व्यवस्थित असे छान क्रिस्पी होतात। त्याबद्दल मी पूर्ण माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्की मोठा व्हिडिओ बघा। इथे मी असा ना ठेचा या बोंबिलामध्ये भरून घेते 6 बोंबिलांमध्ये। एकसारखे बोंबील असले की ही रेसिपी खूपच छान होते। तर याची साईज सर्व एकसारखीच आहे। हे पहा, मी ना 6 बोंबील असे ठेचा पूर्णपणे भरून घेतला आहे व्यवस्थित। आणि आता बाकीचे 6 बोंबील त्यावरनं पॅक करणार आहे। शक्यतो या रेसिपीला 2 हाताचा वापर करावा लागतो। आता इथे मी कोटिंगसाठी तांदळाचं पीठ, रवा 0 नंबर आणि जे काही आपण बोंबिलाला लावलेलं आहे ते सर्व या कोटिंगमध्ये घालायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामधनं आपण जे बोंबील दोन्ही साईडने पॅक केलेले आहेत ते घोळवून ठेवून द्यायचे। आणि मी एक साईडला तवाही तापत ठेवला आहे। हे कोटिंग करून झाले आणि एक साईडला हा तवा पण छान तापला आहे। याच्यामध्ये मी आता तेल घालून घेतलं आहे। हे पहा, 2 हाताचा वापर करून आपण हे बोंबील छानपैकी फ्राय करून घ्यायचे। छान क्रिस्पी बोंबील होतात आणि टेस्टीही होतात। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। कशी वाटली सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, 2 कालथे वापरूनच हे उलटपुलट करा, अदरवाईज तुटायची शक्यता असते। कारण की 2 बोंबील आहेत, मध्ये ठेचा आहे, थोडेसे ते हेवी झालेले असतात। तर कशी वाटली सांगायला विसरू नका रेसिपी। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात। तोपर्यंत मी इथेच थांबते, आपली रजा घेते। एन्जॉय।